सैफ हल्ल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। हल्लेखोरालाच अटक की आरोपीवरून नाटक? पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात। सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खळबळ माजली। हल्लेखोर आरोपीचे सीसीटीव्ही समोर आलं आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली। मोठा गाजाबाजा करत पोलिसांनी 2 दिवसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं ठाण्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या। आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र सैफच्या घरातून बाहेर पडतानाच्या सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी दोघे वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आलाय। अटकेत असलेल्या बांगलादेशी आरोपीचे वडील रुहैल अमीन फकीर यांनी एबीपी न्यूजवर केलेल्या दाव्यानं या प्रकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आरोपीच्या वडिलांनी नेमका काय दावा केलाय पाहूया। अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा। सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयित माझा मुलगा नाही, ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा। शहजादनं केस कापले तरी मी त्याला ओळखेन। आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बचावासाठी असा दावा केल्याचं गृहीत जरी धरलं तरी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सैफवर खरंच हल्ला झाला का असा सवालच त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून नाचतंय ते। इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये एक थोड़ा आया है बाहर। एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है। तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है, बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है। सैफवरील हल्ल्याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। विशेष म्हणजे सत्ताधारी नेतेच या हल्ल्यावर संशय व्यक्त करत असल्यानं काहीतरी काळं गोरं की काय अशी शंका येणं स्वाभाविक आहे। यात आता आरोपीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानं नवा ट्विस्ट आलाय। जर सीसीटीव्हीतला हल्लेखोर आणि अटकेत असलेला आरोपी या 2 वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।